हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की सगळे मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर नाही ते मी व्हिडिओ बनवायला 1-1:30 दुपारचे 1-1:30 वाजलेला होता तेव्हा मी बनवत होती. कारण सकाळीचे कामं वगैरे जे होतं ते राहिलेलं तर सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मग मी मशीनवर बसली, मोक्षूला झोपवलं आधी. त्यानंतर मशीनवर बसली. आईंचं जे राहिलेलं होतं, मी काल पण एक ब्लाऊज शिवलं ना, आज म्हणजे काल अजून ब्लाऊज शिवून अजून 2 ब्लाऊज कट करून ठेवलेले होते आणि त्याचेच आज मी स्टिचिंग करत आहे. तर हे बघा आईचं ब्लाऊज आहे. हे साडीवरचं आहे आणि काल जे शिवलं ना मी ते असंच कॉटनमधला कापड घेऊन शिवलेलं आहे, कोणत्याही साडीवर यूज होईल म्हणून. आणि हे जे आहे ना साडीवरचं आहे. तर इथे मोक्षूला झोपवून दिलं आणि आमचं जेवण वगैरे जे काही राहिलेलं होतं सगळं आवरून घेतलं. भांडे वगैरे राहू दिले, स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे सगळं झालं आमचा. त्यानंतर मोक्षूला झोपवलं आणि मोक्षूला झोपवल्यानंतरच मशीनला हात लावता येतं. मोक्षू जागा राहिला की मशीनला हात पण नाही लावायचा आणि बघत पण नाही मी त्याच्याकडे, कारण मी त्या मशीनच्या सुईला जास्त घाबरते. कारण मोक्षू खूप आगाऊ आहे. तर तो हात लावेल की काय मला त्या भीतीने मी मशीन डायरेक्ट ठेवून देते त्याच्यासमोर. तर तो झोपला म्हणून आज मशीन काढलं. तर इथे ना जे काही स्टिच केलेलं होतं उरलेलं कापड मी इथे कट करून घेतो. आणि इथे ना मी ब्लाऊज शिवता इथे मी यूट्यूबवरती व्हिडिओ पण लावलेले होते प्रेमानंदजीचे आणि ते पण ऐकत होती मी. ते लहान मुलांचा आवाज येतो त्यामुळे थोडं इग्नोर करा. तर इथे मी प्रेमानंदजीचे व्हिडिओ वगैरे लावलेले होते ते पण ऐकत होती. आणि तेवढ्यात थोड्या वेळानंतर मग मी म्युझिक वगैरे लावले, भजन वगैरे झालं ऐकून. त्यानंतर थोडेसे म्हटलं म्युझिक वगैरे गाणे वगैरे ऐकू. तर तेवढं ऐकण्यासाठी जेव्हा मी मोबाईल बघितला तर तोपर्यंत मोबाईलची रेंज गेलेली होती. आणि रेंज गेली तर डायरेक्ट आज सकाळीच आली. म्हणजे काल 17 मे होतं, 17 मेचा व्हिडिओ राहून गेला होता काल पोस्ट करायचा. हा कालचा व्हिडिओ आहे. आज आहे 18 मे, तर हा उद्या येईल तुम्हाला 19 मेला. तर नेटवर्क प्रॉब्लेममुळे व्हिडिओ यायला थोडा उशीर झाला, नाही तर मी सांगितलं आहे आता रोज कंटिन्यू व्हिडिओ मी शेअर करत जाणार आहे. आणि आता इथे ना मी टक्स टाकण्यासाठी तीन याच्यावर टिक करून घेतला मी याच्याने टेपने आणि त्याच्याने मी चॉकने असं मार्किंग करून घेते, म्हणजे त्याच्याने टक्स व्यवस्थित टाकता येतील. तर इकडच्या याला पण डार्क करून घेतलं म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण दिसेल आणि मला पण व्यवस्थित फिटिंग करता येईल त्याच्यासाठी. तर इथे डबल टिप मारेल म्हणजे जेणेकरून ते निघायला नको म्हणून. तर इकडचं हे पार्ट जॉईंट करून त्याला पण ते परत जॉईंट करेल आणि दोघी सारखं जॉईंट करून घेईल. आणि मोक्ष झोपलेला आहे तोपर्यंत हे करता येईल म्हटलं मला, नाही तर तो उठला तर करायला भेटणार नाही आणि मग करमत नाही. त्यामुळे मी हे ब्लाऊजचं कटिंग वगैरे करत बसली. तर इथे मोक्ष थोड्या वेळात उठायमध्ये होता, तेवढ्यात हे केलं. ह्या व्हिडिओची पण मी काल एडिटिंग वगैरे करून ठेवली, व्हॉईस ओव्हर करेल. तेवढ्यात मोक्ष उठून पण गेला होता काल, नाहीतर मग काल व्हिडिओ वगैरे बनवून पण तयार झाला असता ना, आज तर पोस्ट पण झाला असता. पण मोक्ष उठला त्याने मला काही व्हॉईस ओव्हर करू दिला नाही. आज सकाळी मी पण सकाळपासून तयारी करते की आत्ता व्हॉईस ओव्हर करेल तेव्हा करेल, तर तेव्हाही करू देत नाही तो. व्हिडिओ बनवायला काही नाही, बनवायला ठेवून देते एडिटिंग वगैरे आणि व्हॉईस करायला मला थोडा प्रॉब्लेम देतो मोक्ष. आणि तो झोपलेला राहिला का तेव्हा मी व्हिडिओ एडिट करते, म्हणजे त्याला झोपवता एडिट करते. आणि झोपला की दुपारी सायंकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी व्हॉईस ओव्हर करत असते. तर हे दोघं अटॅच करून घेईल आणि डबल टिप देईल त्याला, जेणेकरून ते निघायला नको म्हणून. आता पण व्हॉईस ओव्हर करायला लागले तर मोक्षचे पप्पा येऊन गेले, ते बाहेर गेले होते अंतापूरला, तर तिथून आले. त्यांना पण चहा पाणी वगैरे करायचं होतं ते केलं आणि त्यानंतर परत आता व्हॉईस ओव्हर करायला बसली मी. तर इथे ना व्हिडिओ एडिटिंग करायला, व्हॉईस ओव्हर करायला खूप मला मेहनत करावं लागते. आणि त्याच्यामध्ये भीती वाटते काही चुकली की काय असं बोलताना, कारण काही शब्द आपल्याकडून बोलले जातात नंतर लक्षात येतं की आपण हे बोलून टाकलं त्यामुळे. आणि आज आम्ही केंद्रात वगैरे पण जाऊन आलो. मोक्षूला सकाळी मंदिरात पण घेऊन गेली आणि सकाळीच लवकर उठायला शिकलो आता, म्हणजे सकाळी उठल्यापासून आम्हाला खूप छान वाटायला लागलं आता. पहिले मी 9-10 वाजायचे तेव्हा मी उठायची नवीन, पण आता लवकर उठल्यापासून खूप मला फायदा झाला. म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला आणि ना डोकं वगैरे सगळं फ्रेश असतं आपलं. विचार करायला थोडा वेळ असतो. सकाळी शांतता असते, कोणी जास्त उठलेलं राहत नाही त्यामुळे.
आणि मेन म्हणजे ना सकाळी उठल्यापासून मला इतकं भारी वाटायला लागलं आहे. तर मी आता रोज ना दुपारी एक दीड तास झोप काढते आणि त्यानंतर मग सकाळी लवकर, रात्री लवकर पण झोपलं, उशिरा पण झोपलं तरी सकाळी लवकर जाग यायला लागली आहे. त्यामुळे छान वाटतं. आणि ते बघा आता मोक्ष पण उठून गेला. आता जोरात उडी मारेल तिथून आणि ना फॅन वगैरे सगळं चालू करतं. आता इथे मोक्षला लागून गेलं होतं म्हणून मी व्हिडिओ बंद केला आणि त्याला इथे लिंबू सरबत बनवायला बसली होती मी छान. तर इथे बघा मोक्षने दिवसात लाईट चालू करून दिला. त्याला बटनांना हात लावल्याशिवाय होत नाही. आणि त्याला मी इतकं सांगते, घाबरवते, ते हा आहे ते म्हणजे चटका आहे, चटक्याला घाबरतो मोक्षू. पण त्याला कितीही सांगितलं ना तो बटनांना हात लावल्याशिवाय राहत नाही. तर इथे बघा सरबत बनायच्या आधीच तो माझ्याकडे लिंबू सरबत मागत होता. आणि इथे फॅनचं बटन पण चालू करून देतो. लाईट चालू करून दिला रात्री चालू करायचा लाईट, आता दिवसात चालू करून दिला त्याने. तर असं काही ना काही खेळत राहतो. त्याच्यापासून आम्ही खूप लांब पण ठेवतो जवळ, तरी तो बरोबर तयार करूनच ठेवतो काही ना काही. पुढचं काहीतरी विचार केलेलाच राहतो त्याने आमच्यासाठी. आणि ते बघा आता मला घाबरवतो आहे, मी हात टाकू का त्याच्यामध्ये असे दाखवतो आहे तुम्हाला. मी ते बटन वगैरे बंद केलं. आणि इथे बघा माझी ब्लाऊज शिवल्यानंतर इतकी घाण निघाली, ते पण आवरून घ्यावं लागेल. इथे मी लिंबू सरबत बनवत होती, त्याच्यासाठी मीठ वगैरे टाकून दिलं, साखर वगैरे टाकते. आणि आज आम्हाला 4-5 जणांचं बनवायचं आहे, कारण मोक्षचे अंकल पण आहे. मोक्षचे आजी, बाबा, मी आणि मोक्ष, आम्हाला 5 जणांना बनवायचं होतं. आणि मोक्षच्या पप्पांना पण बनवून फ्रीजमध्येच ठेवून दिलं मी. तर मला असं आहे ना, जेवढे जण आहेत मी मोजून म्हणते, मला म्हणजे असं खूप जण बोलतात असं मोजून नाही करायचं, पण मला असं वाटतं ना जास्त वाया जायलाच नको. मला असं मम्मीकडे पण सगळे बोलायचे आणि इकडे पण बोलतात, पण मला असं वाटतं ना अन्न जास्त वायाच गेलं नाही पाहिजे. किंवा काही असो, चहा असो, काही असो, आपण काही पण बनवतो ना पदार्थांमध्ये वगैरे कशामध्ये पण त्यात ना मोजकंच बनवलं पाहिजे. जेवढे लोक आहेत तेवढं, लागलं तर आपण डबल बनवू शकतो, पण असं वाया नाही जायला पाहिजे मला असं वाटतं. तर इथे मी बरोबर माप घेतले सगळ्यांचे ग्लास, म्हणजे मोक्षूसाठी, त्याच्या पप्पांसाठी, सगळ्यांचे असे बरोबर अंदाजानेच हे केलेलं होतं. लागलं तर डबल बनवता येतं, पण ना असं अन्न वाया गेलं तर मला चांगलं वाटत नाही. तर इथे बघा मोक्षूसाठी बनवलं. आणि एवढे 3-4 लिंबू कापले तरी ते आंबट नाहीच होते लिंबू, त्यामुळे एवढे लिंबू टाकले. आणि इथे बघा आमचे तयार झाले ग्लास 5 जणांचे. आणि इथे हे कालचं ब्लाऊज पीस शिवून ठेवलेलं होतं आणि हे आज फक्त फिटिंग करायचं राहिलेलं आहे. आणि ह्या 2 साड्या आहेत या करायच्या. आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.